नमस्कार. आजच्या भागात आपण श्री गुरुजींच्या जीवनातील सुंदर असा अनुभव पाहणार आहेत. गुरुजींची वाचा अनावर झाली. श्री गुरुजींची सारीच वाणी बोधमय होती. अंतरी असलेले ज्ञान आत मावत नसल्याने ते स्वभावानेच बाहेर पडत असे. माझी मज झाली अनावर वाचा, अशी ती अवस्था होती. अखंडपणे चालू असलेल्या अभ्यासामुळे त्यांनी भगवंतास आपलेसे करून घेतले होते. या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे, असा हा भगवंताचा सांगावा त्यांनी जीवनी उतरविला. ते अंतरी निश्चल असून ईश्वरी स्वरूपात पूर्णतः गडलेले होते. तथापि बाहेरून मात्र ते लौकिकासारखे व्यवहारात असत. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गूढ, बाह्य तरी रूढू लौकिकू जैसा. ज्ञानेश्वरीतील 3ऱ्या अध्यायातील 68व्या श्लोकानुसार अशी ईश्वर रूपातच त्यांना लाभली होती. परंतु ती त्यांनी दिसू दिली नाही आणि परिसरातील मंडळींनाही ते 4 चौघासारखे वाटले. त्यांची अलौकिकता अशी झाकून राहिली नव्हे, त्यांनी ती झाकून ठेवली. तथापि याही अवस्थेत त्यांचे अमाप सामर्थ्य कधीकधी उदित झालेच. यासंबंधी त्यांच्या एका शिष्यांनी सांगितलेला अनुभव मोठा चिंतनीय आहे. हनुमंत वीर त्यांचे नाव. ते पंढरपूरचे 1962 सालचा सुमार असावा. वीर परभणीला महाराजांच्या सेवेत होता. श्री गुरुसेवा आणि अभ्यास चालू होता. गुरुजींच्या घरचे वाड्याचे बांधकाम चालू होते. त्यावेळी गुरुजी सहज म्हणाले, मुलांनो, गवंड्याच्या हाताखाली काम करता का? असा गुरुजींनी प्रश्न केला. आज्ञा नाही. वीर आणि श्रीपती असे दोघे गवंड्याच्या हाताखाली काम करू लागले. लक्ष्मीबाईंनी त्या मुलांना सांगितले की दगड सगळे पत्र्यावर आहेत, ते आधी खाली टाका. वीर दगड खाली टाकण्यासाठी पत्र्यावर गेला. श्रीपती खाली चुन्ना कालवीत होता. वीरांनी 2-4 दगड खाली टाकले. या संबंधीची हकीकत त्याच्याच शब्दात ऐका. मी 4था दगड खाली टाकणार, तोच श्रीपती खाली चुन्याची पाटी घेऊन चालला होता. त्यांच्या अंगावर दगड पडेल म्हणून मी तो दगड सोडता सोडता वर उचलून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दैवगतीनुसार माझे दोन्ही पाय उचलले गेले व वरवंडीवरून दगडासह मी 2ऱ्या मजल्यावरून खाली पडलो. त्यावेळी माझे वय 12-13 वर्षाचे होते. लहान असल्याने तोल सांभाळता आला नाही. मी खाली पडलो. माझा उजवा हात मोडला, डोके फुटले, साऱ्या तोंडावर जखमा झाल्या. पायासही मार लागून मी बेशुद्ध पडलो. त्या समयी आत विचारसागराचा पाठ चालू होता. गुरुजींनी पाठ थांबविला. डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. इंजेक्शन दिले, ड्रेसिंग केली आणि मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले आणि याचा भरवसा नाही असेही सांगितले. गुरुजींनी सांगितले, याला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका, येथेच माझ्या बैठकीत त्यास ठेवा. गुरुजींनी आपल्या अंगाखालची गादी माझ्या अंगाखाली टाकली. परंतु मला हे काहीच माहीत नव्हते. मी 11 वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेतच होतो. सायंकाळी गुरुजी नित्याप्रमाणे फिरायला गेले नाहीत. त्यांनी जेवणही घेतले नाही. माझ्याजवळ एक घोंगडीची घडी घालून त्यावर बसून माळ घेऊन जप केला. मी सायंकाळी 5च्या सुमारास पडलो होतो. गुरुजींचा काय संकल्प असेल तो असो, त्यांचा जप रात्री 11 वाजता संपला. मग अगदी माझे जवळ आले. त्यावेळी माझे वडील माझ्या उशाशी रडत बसलेले होते. गुरुजी त्यांना म्हणाले, काही काळजी करू नका, माझे दादा महाराज साखरे काही सुद्धा होऊ देणार नाहीत. त्यांना, माझ्या वडिलांना शांत करीत गुरुजींनी माझ्या डोक्यावरून हात फिरविला आणि हाक मारली, अरे हनुमान, झोपलास काय? उठ, जागा हो. त्यावेळेस खरोखरच मी झोपेतून जागा व्हावे तसा शुद्धीवर आलो
आणि डोळे उघडले. पाहतो तर गुरुजी जवळ बसलेले आहेत. पूजनीय निवासाश्रम स्वामीही होते. गुरुजींनी विचारले, मार लागलेला कुठे दुखतो का? त्यावेळी मला वेदनांची जाणीव झाली. वास्तविक त्या दिवशी माझे आयुष्य संपले होते, परंतु गुरुजींनी केलेल्या नामजप सामर्थ्यामुळे आणि सद्गुरू साखरे महाराजांच्या कृपेने मी वाचलो. असे गुरुजी सामर्थ्यशाली होते. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. या न्यायाने हनुमंताची गुरुजींवरील निष्ठा अशी बालपणीच सहस्त्रपटीने वाढली. म्हणून सद्गुरू खऱ्या अर्थाने परब्रह्म स्वरूप असतात. श्री गुरुजी तसेच ब्रह्मस्वरूप होते. गुरु परब्रह्म, देवाचा तो देव, त्यासी तो मानव म्हणू नये. रामेश्वर भट्टांनी म्हटल्याप्रमाणे अशा भगवत भक्त जीवनमुक्त संताचा महिमा अगाध अपार असतो. श्री रामेश्वर भट्ट म्हणतात, भक्त भागवत जीवनमुक्त संत, महिमा अत्यद्भुत चराचरी. संतांची स्थिती निसर्गास विरोध करणारी असत नाही. तथापि संत मृत्यू न टाळीती, परी अगांतुका ते निवारिती. अशी क्रिया ते करू शकतात, कारण त्यांचे अप्रकट सामर्थ्य करील तो काय नव्हे महाराज. तुकाराम महाराजांच्या म्हणण्यासारखे असे ते असते. एवढे सामर्थ्यशाली असे आपले रंगनाथ महाराज परभणीकर हे होते. धन्यवाद.